कधीच नाही आलं. त्याला हे ना जारवा. राम राम. राम राम. नाव सांगा. बाळासाहेब लक्ष्मण भगुरे सायगाव, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर. संभाजीनगर. ओके. किती वर्षापासून संपर्कात आहे आता? आता काहीच कमी 6 ते 7 वर्षापासून 6-7 वर्षापासून आहे. 6 ते 7 वर्षापासून तुम्ही केमिकल सगळं जवळजवळ बंद केलं. हा, कमी म्हणजे एक फवारण्या तरी कमीत कमी. फवारण्या या गोष्टी कमी झाल्या. आणि आता हे सांगा मला, हा कांदा दिवाळी नंतर 10 दिवसाचे पेरलेला. बर, म्हणजे आज साधारण किती दिवसात झालं असेल? समजा नोव्हेंबरचे 10 जर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 3 महिने किंवा 3.5 महिन्याच्या पुढे झालेला आहे. बर, आजची तारीख 27/2/2026. बर, आता आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना खर्च कळला पाहिजे बुवा, या हिशोबाने आपण माहिती देतो. बरोबर. आपण खर्चावर जाऊ. त्याच्या आधी हा कांदा लावलेला आहे का पेरलेला आहे? पेरलेला आहे. पेरलेला कांदा आहे. हा. किती किलो बी? 2.5 किलो बी. कोणत्या कंपनीचं? का घर खाजगी? म्हणजे पाहुण्याकडून घर खाजगी जाणलेलं. बर, पेरलेला आहे. याला खत काय टाकलेलं आहे तुम्ही? खत एक 15 एक 25 ते 30 किलो त्या पेरायसाठी टाकलो. म्हणजे जे घरी उरलेले ते दिलं ते टाकून दिलं पेरताना त्याच्या बरोबर. त्याच्यानंतर पुन्हा खताचा डोस? काहीच नाही. कच्छ नाही, झिरो. बर, आता फवारणीचा खर्च किती? फवारण्या झाल्या? 3 फवारण्या झाल्या. तणनाशकाची सोडून 2 झाल्या. मग तणनाशकाची सोडून 2 झाल्या. बर, एक 50 रुपये पंपाची फवारणी झाली. 8 पंप 400 रुपये. 400. बरं, आणि दुसरी बी 400. दुसरी बी 400, 800 रुपये. 800 रुपये. आणि जो एक आपण फॉलियर स्पेशलचा एक डब्बा सोडला, खालून सोडला, तो केवढ्याचा होता? तो 650 काहीतरी 650 रुपयाचा. म्हणजे तुमच्या 2 फवारण्या 400 रुपयाच्या आणि एक डब्बा म्हणजे 400 400 800, 800 आणि 600 1450, 1500 धरू आपण. बरं, दुसरी गोष्ट, या फवारणी करत असताना आता जानेवारीच्या 28 तारखेपासून तर आतापर्यंत सारखं आभाळ आहे. सारखं एक तरी तुम्ही बुरशीनाशकाचा स्प्रे याच्यावर केला? काहीच नाही. बुरशीनाशक नाही, काही नाही. कीटकनाशक काहीच नाही. केमिकल पण नाही. त्या फवारण्या झाल्या, ते औषध सोडणं झालं. त्याच्यानंतर मोकळं औषध पाणी सोडले. पुढेच काही नाही. ड्रिपचं ते सगळं बंद करून ठेवलं, फक्त मोकळं पाणी केलेलं. सुरुवातीला तुम्ही रेन पाईपने पाणी? सुरुवाती रेन पाईप ना. हा रेन पाईप. आणि किती फुटावर येईल? काहीच कमी 8 ते 9 फुटावर. असा. तर शेतकरी बंधूंनो, आता आपण प्रक्रिया त्यांनी सगळी सांगितली. आपला खर्च किती झालाय? 15चा खर्च किती धरायचा आपण? 25 किलोचा बॅग केवढ्याला मिळते ती? 1700 काही रुपयाला मिळाली होती ती. आपण त्याला 1800 धरू. 900 रुपये. म्हणजे वरचे तुमचे 1500 आणि खालचे 900. म्हणजे 1500, 900, 9, 5, 2400 रुपयात कांदा फायनल. 2400 आणि 2.5 किलोचे समजा ते घरून बियाचे ते समजा 2,500 ते धरा. 1000 रुपये ना धरा, पण 2,500 धरा. म्हणजे समजा 2.5 आणि 2.5 5,000 रुपये. या क्षेत्राला 5,000 रुपये खर्च आला. लांबी किती? 170 फुटी लांबी अशी. ही इकडे नाही मोजलेली आपण. काहीच कमी. किती नळ्या बसलेल्या आहेत? या 13 आणि 26. पण ह्या बी मापावर नाही टाकेल सर. अच्छा, ठराविक अंतरावर असं आणलं तसं टाकून दिलं. ते साधारण 1/4 एकरच्या आसपास रान असायला पाहिजे. आणि 1/4 एकरच्या कांद्याला खर्च आहे खालचा वरचा बियाचा सगळा धरून? नाही, अजून 1,500 पेरायचे आहे त्याच्यात. 1,500. पण समजा औषधाचा आणि खताचा खर्च मिळून फक्त तुमचा 5,000. 5ही नाही ना, 1450 रुपये तुमचे 1500 फवारणीचे आणि 800 रुपये तुमचे खताचे. बरोबर ना? 15 आणि 8 23, 2,500. 2,500 रुपयातला हा कांदा आहे. आता यांच्या रानात गवत खूप असतं, त्याच्यामुळे उपटून ते कंटाळले. आता बाळूभाऊ, तुम्हाला कुठं न्यायचं आहे? आम्हाला घेऊन इकडे या ना. या इकडे. हे आता इथं जसं पातळ आहे नाही, म्हणजे यानं तुम्हाला चालता येईल. तोपर्यंत इथं शेवटच्या जागेवरची तुम्हाला थोडीशी साईज दाखवतो आणि मग मी आज जातो. असं म्हणायला हरकत नाही, हा पावसाळी कांदा असल्यासारखा आहे आणि यावेळेस ते कुठंच पोचले नाही. घ्या आतमधला एखादा कांदा उपटा.
इथेच उपयोग इकडं वर्मावरचा तर चांगलाच येतो. मग लोकांना वाटतं वर्मावरला काढला यांनी, मधला उपयोग ना मधला काढ. आता इकडून तिकडचं आणि इकडचं दोन्हीच्या मध्ये थोडं उजेडात या, असं म्हणजे उन्हात या. आता याची काय करा, पात मोजा एकदा त्याची, पातीची संख्या. एक सडी जाऊ सड्या, हा एक, दोन, काढू नका तसेच हातात धरा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. कालच्या पाण्यामुळे याचाच शेंडा निघाला 12. आणि आता साईज एकदा जारवा दाखवा तुम्ही. आता तिकडे जारवा दाखवा, तिथे उपटण्यात गेला असेल जारवा. काय का नाही खाली एवढं कस काय राहत का ती काही समजा मला बी. आता त्याला गारका हे धरा, हात धरा. हातात बसत नाही असं झालंय. अजून किती दिवस कांदा म्हणजे राहीन काढायला? किती दिवस बाकी अजून? आता काढायला जर कधी समजायला आज आता पाणी बंद केलंच ना, आता आज पाणी बंद शेवटचं धरायचं, तरी 15 दिवसात हे सगळं काढायला. कारण की खाली उतरून द्यावं लागेल ना, ते पात उतरू द्यावं लागेल. हे उतरलेच नंतर हे जर एवढे जात काही मोठं होईनच ना. आता तुमचा अंदाज काय, पात उतरेपर्यंत 15 दिवसात अजून किती होईल? आता 15 दिवसात नंतर अजून काहीच कमी, याच्यातून 4 वाढ होईल. 4 नाही जादा वाढ होईल, पण 4 धरा, 4 वाढ होईल या साईज पेक्षा. आता हे उतरण नाही. आता बाळूभाऊ हे अत्यंत म्हणजे सरळ सरळ अशिक्षित शेतकरी आहे. त्यांना लिहिता वाचता येतं बाळू? नाही, लिहिता वाचता येत नाही, म्हणून आम्ही त्या गावरान भाषेत बोललो. 4 वाढ होईल म्हणजे 25% या साईज मध्ये अजून वाढ होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा एवढ्या स्वस्तात कांदा या ठिकाणी तयार झालेला आहे. बर, मला एक प्रश्न बाळूभाऊ, औषधांची गरज आहे का मार्गदर्शनाची गरज आहे? मार्गदर्शन औषध, मार्गदर्शनाच्या नंतर औषध नंबर लागेल, पण पहिला नंबर मार्गदर्शन. मार्गदर्शन जर नीट असेल तर खर्च कमी होऊ शकतो 100%. बरं, आणि 25 किलोच्या खतावर असा कांदा येऊ शकतो याच्यावर तर लोकांचा विश्वास नाही बसणार. पण तुम्ही गेले 4-5 वर्ष वसू सायगाव वाळूस पासून किती किलोमीटर? काहीच कमी 18 ते 20 किलोमीटर येईल. वाळूज? नाही, वाळूज किती? वाळूज जादा येईल ना. वाळूज इथून किती बसेल? 25 ते 26, 30 अशा 30 किलोमीटरच्या 30 किलोमीटरवर तुम्ही येता आणि तुम्ही औषधं घेऊन जाता. लासूर किती किलोमीटर? लासूर 9 किलोमीटर आहे. 9 किलोमीटर सोडून 30 किलोमीटर. कारण खर्च कमी झाला. नाही, खर्च तर कमी झालाच, तो खर्च कमी केलाच. पण इकडं मला हे जे चालू झालं केमिकल मी सोडायचं बंदच करून टाकलं ना. आता तुम्ही विचार करा, हे 1.5 एकर राणे फक्त. आता त्यावेळेस इकडं तुमच्याकडे खत उपलब्ध नव्हतं म्हणून मी त्या पेरायसाठी तेवढं होतं ते वापर केला. 25 ते नसतं टाकलं. कारण की आता विचार करा ना, 1500 रुपये जर कधी 2 फवारण्यांना एक औषधाच्या डब्यात जर कधी मला एवढा रिझल्ट मिळतो, मी काय ते केमिकल वापरत हिंडू. खरंय. म्हणजे खर्च कमी झालाय. खर्च कमी म्हणजे खिसा म्हणजे शिल्लक राहायला लागला ना. या पुढे आता हे बोला. आता तुम्ही बोलत चला. काय हे जे एखादी पेरताना थोडं कमी जादा होऊ शकतं. ते आता यंत्र आहे ती, पण इकडं पाहन तुम्ही त्याला पेरायच्या साईडला तर एकदम जबरदस्त आहे. तिकडे चांगलंय. नाही, तुम्ही कोणत्या जात तुम्हाला एक बी तुम्हाला असं दिसणार नाही. आता बऱ्याच ठिकाणी तर तू आता मला वाटतं दुबळक होतो काय. दुबळक म्हणजे मी तुम्हाला जे ही येन पाहा ना, आता हा काढावर आहे. थोडी साईज कमी, पण मग आता वर किती? हरकत नाही, वर अजून त्याला काय मोजा. याच्यामध्ये जर मोजले पण तो कांदा खाली टाका तुम्ही. मोजतो ना. मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. आता 13 उतरूच लोक काही ना काही समजा ते होईल ना. यात काय विशेष नाही. पण याची जी येण आहे, मान आहे, अजून वाळायचं नाही. सरसकट धरा असं एकदम सरळ. काय त्याची येण बनलेली एकदम जबरदस्त. आणि पुन्हा एकही बुरशीनाशक नाही, कीटकनाशक नाही, भानगडी नाही, काहीच नाही. मग हे सांगायचं तात्पर्य आपल्याला असं आहे की बघ, घडी मारतो आपण वरून, तेच यातलं एबिट होतं काय करून, आणि खालबुरशी आणती काय तेच समजत नाही. केमिकलने होऊ शकतं त्याला, ते तानात जात असेल. फवारण्या करू पीकच तानात गेलं. तानात म्हणजे त्याला घडी तेच देऊ राहिलो आपण, मग त्याला काय. बरोबर. तर शेतकरी बंधूंनो, हा आहे बाळूभाऊचा अनुभव.
त्यांनी एक वाक्य जो प्रश्न केला होता त्याचं उत्तर खूप छान दिलं की बुवा औषधांची गरज आहे का मार्गदर्शनाची. तर त्यांनी सरळ सांगितलं की औषध तर लागणारच आहे, पण मार्गदर्शन महत्वाचं आहे. आणि या पद्धतीनं हा कांदा 30 गुंठ्याच्या थोडं वर बसेल बघू. पाहून करायचं ना. तर काल पाणी दिलंय काल शेवटचं ते बी तुम्हाला दाखवू का? हे पाहत आहे उपटून दाखव, उपटून लगेच. हे असे दुबळ होत म्हणून मी तुम्हाला फोटो टाकला, फोटो पहा म्हणलं. काय खान बरं ते मानका पाहणं त्याचा वाला अजून का वाढायचा तो आता. कठीण कठीण. असा किती टक्के असेल? लगे 40% असं असा कांदा सगळ्या. अच्छा. आता हे ठीक आहे, समजा शेतकऱ्याला नसेल समजा काही चाटा मारित असं आपण हे आता ही ठेवी तसंच ते तिकडे एक पाहिला होता मी त्या ठिकाणी. हे म्हणजे एवढा पोचला तो की दोन्ही कांदे एकत्र होऊ राहिले. त्याच्यामुळे तुम्हाला फोन केला, नाही तुम्ही फोनच नसतं केला तुम्हाला. हे इथं ते मनका पहा ना त्याचा मनका कोणत्या मनका तर काय हे मनका पहा. जर कधी एवढं मोठा मनका आहे. खतरनाक छान. चला, एकूण तुम्ही एवढ्या किलोमीटर लांब येता, गेल्या 6-7 वर्षापासून येता, तर येता म्हणजे समाधानी तेव्हाच येता. पण तरी आता आमचं एक काम आहे विचारायचं किंवा तुम्ही खुश आहे का खर्च आणि उत्पादनाच्या हिशोब? खर्च तर झाला, खर्च तर झाला, पण आम्ही असं खुश आहे की बाबा आम्हाला जे खरीच मायभूमीला भेटायचं तेच मिळू राहिलो आम्हाला, असं म्हणायचंय. या धरतीला जे भेटायचंय ना तेच आम्ही द्यायला, त्याच्यामुळे ते आपल्याला देतील असं म्हणायला हरकत. बटाटा केला होता तुम्ही? बटाटा केला ना. बटाट्याला किती खर्च झाला? बटाट्याला बियाणं ज्यादा मागवत सर ते. नाही, बियाणं सोडून द्या, आपण फक्त औषध खतावर बोलू. काय त्याला एक डब्बा 600 रुपये तसंच तो डब्बा होता, आणि पिचकाऱ्या होत्या त्या पुड्या. तर त्या किती झाल्या? त्याच्या 3 पिचकाऱ्या मारल्या होत्या आपण. त्याला म्हणजे 8 टाक्या नव्हतं लागत, 4-4, 5-5 टाक्या लागायचं त्याला. 3-3, 4-4 म्हणजे 5 चोक 20, 200 रुपयाच्या समजा तुमचे 3 फवारण्या झाल्या, 600 रुपये. आणि तो एक डब्बा 600 रुपयाचा. 600 1200 रुपये. किती रुपयाचा बटाटा झाला त्याच्यात? तो आता आपण इकलाच काही घरावर शिकला तो. अच्छा. 12-15 ट्रायल म्हणून लावला होता तो. किती लावला होता तो लावला होता 2.5 क्विंटल लावला होता तो. गुंठ्यात किती समजा? गुंठ नाही सांगता येत म्हणा, 10 गुंठ्याच्या आसपास असं नाही. तर त्यालाही खर्च कमी झाला. त्यालाही कुठलं बुरशीनाशक नव्हतं, त्यालाही काहीच नाही. फक्त एक चुकी झाली त्याची, शेवट झाला ते माती लावायला. नाही, मातीचं झालं ते आपण पहिल्यांदा होतो. आता पुढच्या चांगलं त्याचं डेव्हलपमेंट करत आला आपण. जे औषध सोडायचं होतं, उन्नी लागली होती त्याला, उन्नी म्हणतात, तर ते औषध सोडायने गेलं तर त्याच्यामध्ये काहीच कंट्रोल खराब झाला. त्याला आळायला ध्यानात नाही आलं ते शेवटचं. म्हणजे पहिल्यांदा असल्यामुळं लावणीच तुम्ही पहिल्यांदा केली. तर बघत राहा शेतकरी बंधूंनो माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र. पिकासोबत जमिनीची काळजी आणि विशेष म्हणजे खिशाची काळजी. हे बाळूभाऊनी काढले ते कांदे, दाखवा समोर आता आम्हाला. येस, ओके. आणि कांदा किती महिन्यात झालाय? 3 महिन्याचा. 3 ते 3.5 धरायचा. पेरलेला? पेरलेला. ओके. आता एक कांदी पट्टी राहते पेरल्यामध्ये कमी जादा, ट्रॅक्टरचा दोष म्हणा किंवा पेरणी यंत्राचा दोष म्हणा. एक पट्टी त्या तिथे एक पट्टी, म्हणून आपल्याला उभा राहता हे इकडे हे आता मध्ये हे इकडे आता कस का घुसायचं. पण दाट ठिकाणी थोडं बारीक पडेल, मग ते दाट बी काही बघायचं नाही. आता हे असं आम्ही म्हणजे हे क्या बात, अप्रतिम. अजून याला किती म्हणजे 15 दिवस आता पाणी जर कधी बंद केलं अजून किती ते होईल. आता दुबळ किती फुटतील नाही याला. हो, आलाच होता तो रंगात. बरोबर. त्याच्यात काय उरायलं तुमचं मला काही संतुल बसना. तुम्ही पाहुणे रावळ्याकडे, मी पाहुणे रावळ्याकडे जाऊ राहिलो. कधी बोलावं साहेबाला असं चाललं. आज आला येऊ चला म्हणलो बोलून येऊ राहिले तर चालन. धन्यवाद. आता हे उपटले म्या हे घरी न्या. बर गावरा नाही. बिलकुल हे बा मधले उपटी आणि तुम्ही माणसं कडीची उपटले बरं का. नाही ठीक आहे. चला बाळूभाऊ, तुम्ही जी माहिती दिली आणि तुम्ही जे समाधान व्यक्त केलं त्याबद्दल मी पण तुमचा खूप खूप आभारी आहे. जारवा फार भयानक आणि मस्त दिसायला लागलाय. कंपनीला द्या ना, तुमच्या कंपनीला सांगा ना. धन्यवाद.